श्रीराम नमस्कार. आज 25 जानेवारी 2026 श्रीमद भगवद्गीता व मनुष्य जीवन भाग 55. मागील भागामध्ये आपण भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामधला जेव्हा संवाद थांबला तेव्हा भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला स्वतःचं मन स्व या विषयी अर्जुनाला सांगायचा प्रयत्न केला होता. आत्मवृत्त तसं आत्मवृत्ती आणि परावृत्ती ह्या दोन वृत्ती मनुष्याच्या जीवनाशी निगडीत असलेला भाग आहे. एखादी गोष्ट समोरच्याची आपल्याला जेव्हा पटत नाही तेव्हा आपण सहजपणे किंवा सहजतेने त्याला विरोध करतो, तेव्हा त्या वृत्तीपासून म्हणजे समोरच्याची जी वृत्ती असते त्याच्या विरुद्ध वैचारिकता ही मनुष्यामध्ये जागृत अवस्थेमध्ये निर्माण होते. पण एखादी व्यक्ती योग्य गोष्ट करत असेल पण तरीही आपल्याला ती आवडत नसेल किंवा आपल्या मनाप्रमाणे ती करत नसेल तर त्याला परावृत्ती म्हणतात. म्हणजे समोरच्यानी आपलं ऐकलं तर आपण म्हणायचं त्यांनी माझ्या मताप्रमाणे तो सहमत आहे आणि त्याची वृत्ती चांगली आहे. पण त्यांनी ऐकलं नाही. आपण एखादं हे आपल्या नित्य जीवनातला भाग आहे की आपण एखाद्याला चांगलं सांगतो किंवा आपला मत प्रदर्शित करतो आणि हे मत प्रदर्शित करत असताना समोरचा त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया रिॲक्शन काही देत नाही. आणि अशा विचारांनी जेव्हा आपल्या मनामध्ये ज्या भावना उत्पन्न होतात किंवा जी आपली वृत्ती बदलते त्याला परावृत्ती म्हणतात. म्हणजे विरोधभास त्याच्यामध्ये जास्त उत्पन्न होतो. भगवंतानी इथं अर्जुनाला वृत्तीच्या बाबतीत आणि स्वभाव स्वतःचा असलेला भाव आणि स्वतःमध्ये असलेला अभाव, स्व अधिक अभाव सुद्धा स्वभावच होतो आणि स्व अधिक भाव म्हणजे सुद्धा स्वभावच होतो. मग जेव्हा अर्जुनाचं मन हे कमकुवत अवस्थेत गेलं, विचारधारा कोलमडली, तेव्हा भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला समजवायचा जो प्रयत्न केला ते प्रत्येक योग आपण बघत आलोय आतापर्यंत. आणि जेव्हा भाव हा एखाद्या मनुष्याला आपण सांगत असतो, एखाद्या कंपनीमध्ये साहेब सांगतात की अमुक अमुक एवढं काम करून आण, तो मनुष्य ते काम दोन पद्धतीने हाताळत असतो. एक पद्धत म्हणजे साहेबांनी सांगितलं म्हणून तर ते काम करत असतो आणि दुसरा भाग म्हणजे त्याला स्वतःला त्याची आवड असते, तो स्वतःशी त्याच्याशी एकरूप असतो आणि साहेबांनी पण सांगितलेलं असतं म्हणून तो ते काम करत असतो. मग इथं अर्जुनाची अवस्था ह्या कारकुनासारखी झाली. भगवंतानी सांगितलं त्याला की विचार न करता मी सांगतोय तसं तू कर्म कर, कारण आता तुला माझ्यामध्ये स्वाधीन केलेलं आहेस. तू मला म्हटलेलं आहेस की आता मी तुझ्यामध्ये स्वाधीन आहे. मग जेव्हा तुझं मन हे माझ्या स्वाधीन असताना तू मी सांगीन तसंच वागायला पाहिजे. मग आपण म्हणतो ना की माझ्या मनाविरुद्ध घटना घडली. मनाविरुद्ध घटना घडली म्हणजे ती घटना त्या व्यक्तीला अगोदर माहीत असते, पण ज्या प्रकारे त्यांनी त्या घटनेचा अभ्यास केलेला असतो किंवा विचार केलेला असतो ती त्याच्या मनाच्या विरुद्ध, म्हणजे त्यांनी जी विचारधारा असते त्याच्या विरुद्ध घटना घडत असते, म्हणून मनाविरुद्ध. मग इथं भगवंतानी अर्जुनाला सांगितलं की अर्जुना, तू हे जे युद्ध करताना तुझं स्वतःचं मन, जसं आपण मागील भागांमध्ये बघितलं की द्रोणाचार्यांची ओळख करून दिली, भीष्माचार्यांची ओळख करून दिली,
दुर्योधनाची ओळख करून दिली, दुःशासनाची ओळख करून दिली, की वैयक्तिक दृष्ट्या हे कसे चुकीचे आहेत किंवा हे कसे अधर्मी आहेत. कारण मनुष्याला एखादी गोष्ट जेव्हा पाहतो, तेव्हा ती त्याची दृष्टी जर चुकली, तर त्याचं सर्व गणित चुकतं. जसं अर्जुनानी फक्त पहिल्या समोरच्यानं पाहिलं आणि त्याला त्याच्यात नातेवाईक आपले दिसले. हा नजरभेद झाली. सैन्य पण होतं, नातेवाईक पण होते. पण अर्जुन म्हटला, मी या घरच्यांना माझ्या कसं मारू? तेव्हा असं म्हटला नाही, की हे सैन्याला कसं मारू? जेव्हा दुर्योधन आणि अर्जुन श्रीकृष्णाला भेटीला गेला आणि जेव्हा कृष्णाने सांगितलं, की दोन्हीपैकी एक निवड आहे, एक तर मी किंवा माझी नारायणी सेना, तेव्हा अर्जुनाला माहिती होत आहे, की आपल्या विरुद्ध लढणारी सेना ही नारायणी सेना आहे, जी अभेद्य आहे, जिने कधीही पराभवाचा तोंड पाहिलेलं नाही, अशी सेना. म्हणजे त्याला माहित नव्हतं असं नाही, पण आत्ता त्याला जो दृष्टिकोन होता ते दिसत होतं, ते परचे घरचे दिसत होते, जवळचे दिसत होते. मग भगवंतानी अर्जुनाला इथं सांगितलं, की व्यावहारिक जीवन जगत असताना मनुष्य फक्त आपल्या पुरतं मर्यादित, ज्याच्यात आपला फायदा आहे एवढ्याच गोष्टी पाहत असतो. आपण ज्या सोसायटीत राहत असतो, त्या सोसायटीतला जर समजा एखादा आपल्या शेजारचा व्यक्ती मरण पावला, तर आपण त्याच्या अंत्ययात्रेला जातो, घरच्यांना एकदा जाऊन समजवतो, पण त्याच्या दुःखात तेवढं सामील होत नाही जेवढे त्याचे घरचे होतात. पण त्याच वेळेला एखाद्या दुसऱ्या गावामध्ये किंवा एखाद्या दुसऱ्या देशामध्ये आपल्या घरातली व्यक्ती जर गेलेली असेल, तर मनुष्य दुःखी तेवढाच होतो, पण इतरांसाठी तेवढा होत नाही. मग इथं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, हा युद्धामध्ये तू क्षत्रिय आहेस, हा पहिला धर्म किंवा पहिला भाग. आणि जो लढवाई असतो, हा समोरचा शत्रू घरचा आहे का दारचा आहे ह्याचा विचार करत नाही, त्याला त्याचं फक्त कर्म करायचं असतं. तू तुझ्या मनावर ताबा नाहीये, तू स्वतःला मनाच्या स्वाधीन केलंयस. मनुष्य जेव्हा मनाच्या स्वाधीन होतो, तेव्हा माणसाच्या हातनं चुका व्हायला सुरुवात होते आणि तो स्वैराचार करायला लागतो. मग विचारांमध्ये, व्यवहारामध्ये त्याच्या हातनं अनेक घटना होतात, चुकतात. त्याला वाटत असतं, की आपण कुठं सापडणार नाही, पकडले जाणार नाही. पण कर्माचा सिद्धांत असं सांगतो, की तो पकडलाच जातो. वेळ असते प्रत्येकाची. जोपर्यंत पेरलेलं बी हे एकतर त्या वेळेच्या अनुसारपर्यंत बाहेर कोंब फुटला नाही, तर गृहीत धरलं जातं ते खाली आतमध्ये खराब झालेलं आहे. पण बी उत्तम रुजून सुद्धा फुटलेलं जे पान असतं किंवा कोंब असतो, तो उत्तम वाढलाय, पण झाड वाढताना त्याला जर कीड लागली, तर ते फळ सुद्धा कीड लागलेलंच येतं. अर्थ असा, मनामध्ये पेरलेला उत्तम विचार हा जेव्हा तुम्ही पेरता, तर त्या अनुषंगानेच अनुकरण मनुष्याचं होणं गरजेचं असतं. तर जर त्या अनुषंगाने झालं नाही, तर जे उगवणार आहे हे तुमच्या कर्माच्या अनुसार उगवणार आहे. क्षणिक दिसतं, शेतकऱ्यांनी पीक पेरलेलं आहे, छान वाफा केलेला आहे आणि तो आशावादी असतो. इतरही लोक म्हणतात किती सुंदर पेरणी केलेली आहे, पण त्याच्यात बीज आलं नाही, म्हणजे बीज त्याचं फलद्रूप झालं नाही, तर त्याचा काही उपयोग नाही. मग भगवंत अर्जुन सांगतायत, मनुष्याचं जीवन असंच आहे, ज्याचा स्वभाव बदलत नाही. असं म्हणतात स्वभावाला औषध नाही, पण स्वभावावरती संस्कार हे मात्र होऊ शकतात.
आपण कुठं जन्मलो हे सुद्धा महत्वाचं असतं, पण त्याच्यापेक्षा आपण कुठं संस्कारित झालो आणि आपल्यावर संस्कार कोणी केले हे महत्वाचं आहे. हिरा ज्या खाणीत सापडतो तेव्हा त्याची किंमत नसते, कारण किंवा तो ओळखता पण येत नाही की हा हिऱ्याचा दगड आहे. पण त्याला जो जाणकार असतो तोच ओळखतो की हा हिरा आहे, पण त्याची तेव्हा किंमत काहीच नसते. मग तसं पार्था मनुष्याची किंमत तोपर्यंत नाही जोपर्यंत त्याला उत्तम विचारांचे आणि संस्कारांचे पैलू पाडले जात नाही. त्यातला एखादा जरी पैलू चुकला तरी जसा हिऱ्याची किंमत घसरते तशीच मनुष्याची विचारधारा किंवा त्याचा दर्जा घसरतो. हे तुझे समोर असलेले काका भगवान श्रीकृष्ण विदुराच्या बाबतीत अर्जुनाला सांगायला लागले, तुमच्याच कुळात जन्म घेऊन केवळ एका दासीच्या पोटी जन्म घेतल्यामुळे काही प्राप्त नाही. पण जीवन सत्य कसं असतं की जिथं बुद्धी नसते तिथं बुद्धिवान मनुष्य लागतोच, पण जिथं बुद्धी नसते तिथं घमंडी माणसं असतात, तिथं बुद्धिमान मनुष्य लागतो, पण त्याचा अधिकार फक्त मत द्यायचा असतो, त्यांनी त्याच्यावरती अधिकार गाजवाचा नसतो. ही बुद्धिमान माणसाची किंवा बुद्धिवंताची असलेली शोकांतिका आहे. विदुर हा त्याला अपवाद होता. विदुर दरबारात असायचा, वास्तविक त्याला कोणीच पसंत केलं नाही. भगवंतानी अर्जुनाला ह्या स्वभावाचा उल्लेख करताना, स्पष्टीकरण करताना काकाचं पण वर्णन केलं. थोडस मागं जाऊ म्हणजे विदुर कळेल. जेव्हा कुलाला वंश नव्हता, लग्नाची वेळ आली, धृतराष्ट्र आणि पांडू यांच्या लग्नाची वेळ आली, तेव्हा भीष्माचार्यांनी या काशीनाथाच्या तिन्ही कन्या ह्या अंबा, अंबिका, अंबालिका यांना स्वयंवरातनं उचलून आणलं आणि उचलून आणल्यानंतर त्यांनी अंबानी सांगितलं की माझं शल्वा नावाच्या राजकुमारावरती प्रेम आहे. भीष्माचार्यांनी तिचा आदर केला, समजून घेतलं आणि तिला सोडून दिलं. पण भगवान श्रीकृष्णाच्या दृष्टिकोनातनं भीष्माचार्यांनी तिला जे सोडलं ते तिच्यावरती दया आली म्हणून नाही सोडलं. ती दुसऱ्या राजकुमारावरती प्रेम करत होती आणि त्यांनी जर तिचं लग्न जबरदस्तीने धृतराष्ट्राशी केलं असतं तर एका दुसऱ्या युवकाशी जुळलेलं सूत अशी व्यक्ती आपल्या घराण्यात आली असती, ह्याचा त्याला मनस्ताप झाला असता, ह्या गोष्टीचा मनस्ताप होऊ शकला असता नंतर. म्हणून स्वार्थासाठी त्यांनी तिला सोडलं की तू जा. पण दुर्दैवाने जेव्हा ती परत ह्या राजकुमाराकडे गेली तेव्हा त्यांनी तिला नाकारलं की तुला पळवून दिलेलं आहे, माहित नाही तुझ्या बरोबर काय केलं. मग ह्याच अंबानी नंतर परशुरामांकडे जाऊन तक्रार केली की असं असं माझ्या बाबतीत घडलंय, तर मला न्याय द्या आणि तुम्ही भीष्माचार्यांशी माझ्यासाठी लढा. आणि मग परशुराम भीष्माचार्यांचं युद्ध होतं, पण दोघही हार हे होत नाही आणि परशुरामानंही कळतं की ज्या विचारधारेनी भीष्माचार्यांनी अंबाला परत पाठवलं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे असा कुठला विचार नाहीये की ज्यांनी ह्यांनी राजघराण्यामध्ये नंतर अब्रू नुकसान होईल, पण तिचं खरंच प्रेम असेल तर तिला जाऊ द्यावं या हेतूने सोडलं, म्हणून तिथं ते थांबलं गेलं. पण अंबाच्या मनामध्ये तो राग बसला आणि तिने महादेवाची तपश्चर्या केली.
आणि स्वतःचं जीवन त्या महादेवाच्या समोर तपश्चर्यामध्ये अर्पण केलं आणि पुढचा जन्म तिने तो शिखंडीचा घेतला बदला घेण्यासाठी. हा वेगळा भाग आहे. पण जेव्हा उरलेल्या 2 राजकन्या होत्या, अंबिका आणि अंबालिका. ते अंबिकाचं लग्न धृतराष्ट्राबरोबर लावलं गेलं आणि अंबालिकाचं लग्न हे पांडू बरोबर लावलं गेलं. पण दुर्दैवाने दोघांनाही मूल होऊ शकलं नाही. मग तेव्हा असलेली काही एक आपण म्हणतो ना की प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी एक मार्ग हा निघत असतो. त्या अनुसार त्या कुलाचे जे ऋषी असायचे किंवा ज्यांच्या आधिपत्याखाली ते घराणं असायचं, त्यांना तो अधिकार देऊन ते संघ द्यायला करायची परमिशन किंवा परवानगी ते कुल द्यायचं. तशी व्यासांना दिली गेली. आणि व्यासांनी जेव्हा ह्या अंबिकेच्या समोर उभे राहिले, तर व्यासांचं ते शरीर स्वरूप बघून तिने डोळे झाकून घेतले. पण ज्या आपण म्हणतो ना की कंपनांच्या द्वारे जी काही वीर्याची देवाणघेवाण झाली असेल, त्यांनी जे बालक जन्माला आलं ते अंध आलं, जे म्हणजे धृतराष्ट्र. पण दुसरं जे होतं, पांडू जे होता, तो ज्याच्यामुळे जन्म झाला त्या अंबालिकामुळे जन्माला आला. तेव्हा ती राणी पांढरी फटक पडली व्यासांना पाहून. म्हणजे दोन्हीही जी अपत्य झाली ही परत जन्मताच व्यंगच निर्माण झाल्यासारखे झाले. पण जेव्हा परत संघकाराचा विचार केला गेला, तेव्हा या अंबिकेनी एका स्वतःच्या दासीला व्यासांच्या समोर उभं केलं, पडद्या आडून उभं केलं. आणि तो संघ झाला. त्या दासीने उत्तम प्रकारे स्वीकारला. तिचा मुलगा म्हणजे विदुर. मग हा विदुर, माझ्या मते मी सांगताना थोडीशी गडबड केली. विचित्र वीर्यासाठी ह्या तिन्ही राण्यांना राजकन्यांना पळवलं गेलं होतं. म्हणजे मी धृतराष्ट्र आणि पांडू असा बहुतेक मला सांगताना उल्लेख झाला, ते क्षमस्व, माफी मागतो. विचित्र वीर्य याच्यासाठी ह्या तिन्ही राण्यांना पळवून आणलं गेलं आणि मग ही मुलं झालेली धृतराष्ट्र आणि पांडू होते. आणि हा विचित्र वीर्य म्हणजे बघा, नाव आणि त्याच्यामध्ये असलेलं स्पष्टीकरण. ह्याचा जेव्हा विचित्र वीर्याचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर ह्या घटना धृतराष्ट्राच्या आणि पांडूच्या बाबतीत जन्म झाला, ते ह्या व्यासांच्या अनुषंगाने हे इथपर्यंत आलो आपण. पण नाव सुद्धा तसं विचित्र वीर्य कसं पडलं, जसं प्रजनन विचित्र दृष्टिकोनातनं होतं, त्याचं प्रजनन विचित्र दृष्टिकोनातनं होतं, म्हणून त्याचं नाव विचित्र वीर्य ठेवलं गेलं होतं. म्हणजे मुळातच वीर्यदोष होता. पण मग नंतर व्यासांच्या मार्फत हे जेव्हा झाल्या, तेव्हा दासीच्या याच्या पोटी जो मुलगा जन्माला आला तो विदुर. आता वास्तविक ह्या तिघांचाही जन्म इथंच झाला, तरी विदुराला ही दासीचा पुत्र म्हणून बाहेर काढलं गेलं. पण धृतराष्ट्र अंध आणि हा दुसरा जो होता हा कमकुवत पांडू. पण लहानपणापासून विदुराला उत्तम प्रकारे ज्ञान होतं आणि ह्या ज्ञानाचा नंतर पुढे जसजसं मोठे होत गेले आणि नंतर गांधारीचं लग्न वगैरे सर्व झालं, मग इथं आता आपण जिथनं सुरुवात केली होती तिथं येऊ. मग भगवंतांनी सांगितलं की हाच विदुर, ह्याला सगळे लहानपणापासून तिरस्कार करायचे. धृतराष्ट्र तिरस्कार करायचा. कारण का, तर विचार विनिमय करताना विदुराचं मत विचारात घेतलं जायचं, पण ते तात्पुरतं, त्याला अधिकार दिला नव्हता.
मग इथं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोय की जो मनुष्य उत्तम बुद्धिवादी असतो, हुशार असतो, त्याची किंमत नसते. मग जीवनाचा हा सगळ्यात मोठा भाग आहे की जो मनुष्य बुद्धिवान असतो, जो मनुष्य सज्जन असतो, त्याला जीवनामध्ये सगळ्यात जास्त हाल अपेक्षा भोगायला लागतात. हा निसर्गाचा नियम आहे. जसं इथं विदुराला भोगायला लागलं. विदुर हा ना कौरवांच्या बाजूने होता ना पांडवांच्या बाजूने होता. त्याच्या राज दरबारामध्ये त्याचा शब्द त्याला बोलायची परवानगीच नसायची. पण जेव्हा सगळं गणित आडायचं तेव्हा विदुराला विचारलं जायचं आणि विदुराचा सल्ला घेतला जायचा, पण त्याचा धृतराष्ट्र मान करायचा नाही. कारण जर मान त्यांनी केला विदुराचा, आपण म्हणतो ना एखाद्याने आपल्याला उत्तम सल्ला दिला तर त्याला चांगलं म्हणणं आपलं काम आहे, पण ते विदुराची अवहेलना करायचे की तू आमचा नोकर आहेस, तुझं कामच आहे आणि तू तुझं मत दिलेस, ठीक आहे, आता बाजूला हो. आणि मग विदुराने दिलेली, ज्याला विदुर नीती म्हणतात, ती नीती हे राजवाड्यातले किंवा राजकारणी म्हणजे कौरव समजून घ्यायचे आणि त्यांना तो मार्ग मिळायचा की आलेल्या संकटाशी कसा सामना करायचा ते. पण विदुराला हे डावललं जायचं. म्हणून भगवंत इथं सांगतात की अर्जुनाला की जीवनामध्ये तू उत्तम वागला, जसं तुझा काका वागला तसा जरी तू उत्तम वागायचा प्रयत्न केला तरी राजकारण आणि बुद्धिमत्ता ही कधी एकत्रित होऊ शकत नाही. कारण बुद्धीचा फक्त वापर केला जातो आणि तिला फेकून दिलं जातं. मग जसा विदुरांनी कधी स्वत्व तिथं लादलं नाही. विदुरांनी कधीही सांगितलं नाही की तुम्ही जसा जन्म घेतला तसाच माझ्या आईने पण संग केलेला आहे आणि मी तुमचा बरोबरचा आहे, हे विदुरांनी कधीही सांगितलं नाही. सांगायचं म्हटलं तर सांगितलं असतं किंवा सांगू शकलं असतं, पण त्यांनी कधी भाष्य केलं नाही. त्याचं कारण असं, त्याला माहिती होतं की जिथं राजकारण आहे तिथं आपलं काम नाही, पण बुद्धी ही सर्व ठिकाणी काम करते. म्हणून कृष्णाने अर्जुनाला सांगितलं की तू जो विचार करतोय हा बुद्धिवादाने विचार कर, मनुष्य स्वत्वाचा विचार बुद्धिवादाने करायला पाहिजे. ते कसं असतं की कृष्णाला अर्जुनाने विचारलं की इतकं मनुष्याचं जीवन चित्र इतकं सुंदर असतं, पण क्षणिक का बिघडतं ते? उत्तम जीवन जगणारा मनुष्य, उत्तम आयुष्य जगणारा मनुष्य, पण क्षणामध्ये त्याच्या आयुष्यात असं काहीतरी घडतं की सगळं उद्ध्वस्त होऊन जातं. असं का होतं? सगळं व्यवस्थित चाललेलं आहे आणि अशा ठिकाणी अशा युद्धाच्या प्रसंगामध्ये मला येऊन त्याचा सामना करायला लागतोय. असं माझं कुठलं कर्म झालेलं आहे वाईट की ज्याच्यामुळे मला ही गोष्ट करायला लागते? मी याचा भाग का आहे? मग श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो, अर्जुना हे कर्म तूच निर्माण केलेलं आहेस आणि याचा भाग तू बनलेला आहेस. एक उदाहरण सांगतो म्हणजे थोडक्यात एक लक्षात येईल की एक चित्रकार असतो, उत्तम चित्रकार असतो, अतिशय उत्तम एक चित्र तयार करतो की असं समजू आपण की त्या याच्यामधलं जगतातलं सर्वात सुंदर चित्र, आणि इतकं सुंदर चित्र तयार करतो आणि आपल्या राज्याच्या एका चौकामध्ये आणून तो ठेवतो ते सगळ्यांना बघण्यासाठी. सगळ्यांना माहिती असतं क्या इतका उत्तम चित्रकार आहे, उत्तम चित्रकार काढतो की त्याला काही तोडच नाही, ह्याला तोड नाही, जशी अर्जुनाला तोड नव्हती. आणि तो चित्रकार खाली लिहितो की तुम्हाला ह्या चित्रामध्ये जर काही चूक वाटत असेल तर तुम्ही त्याची दुरुस्ती करावी, आणि तिथं त्याचे रंग ठेवतो आणि तो निघून जातो. आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी येतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की ते सबंध चित्र रेघोट्यांनी बरबटलेलं आहे.
त्याला कळत नाही काय झालं ते. इतकं सुंदर चित्र, असं कोणाची मती फिरली किंवा कोणी काय केलं. एवढ्या चित्रावरती रेघोट्या मारून ठेवलेल्या आहेत. मी काढलेले डोळे व्यवस्थित केलेले नाहीयेत. नाक लांब केलेलं आहे. काही जणांनी तेच बारीक करायचा प्रयत्न केलाय. तोंड मी काढलेलं उत्तम, तोंडाचं हे केलं. सर्व तऱ्हेने वेगवेगळ्या प्रकारे चित्र जे होतं ते विद्रूप केलेलं असतं. आणि तो तिथं येतो आणि मग एक संन्यासी तिथं त्या बाजून चालून, तर बाबा एवढं मी सुंदर चित्र, तर म्हणले काय झालं, तर म्हणली असं असं मी चित्रकाराने मेहनतीने चित्र काढलं आणि सगळ्यांना माहिती मी सर्वोत्तम चित्रकार आहे, पण म्हटलं शंका विचारावी म्हणून मी त्याच्या खाली रंग दिला आणि तिथं पाटी लिहिली की कोणाला जर शंका असेल तर त्यांनी त्याच्या मनाप्रमाणे करावं. पण माझी खात्री होती की इतकं सुंदर चित्र आहे, ह्याच्यात कोणी काही करणार नाही. पण हे बघा लोकांनी काय तसं वाटवं लावून ठेवलं. ते संन्यासी हसतात आणि त्याला बसवतात आणि म्हणतात कसं आहे, तुझा दृष्टिकोन वेगळा आहे, पण तू काढलेल्या उत्तम चित्रामध्ये एखाद्याला बघाचा दृष्टिकोन त्या प्रत्येक माणसाचा वेगळा असतो. त्याच्या अनुसार त्यांनी प्रत्येकात बदल केलेला आहे. कोणाला तसं तुझं नाक काढलेलं योग्य वाटलं नाही, त्यांनी त्याला वाटलं लांब आहे म्हणून लांब काढलं. मग परत त्या माणसाने काढलेलं लांब नाक दुसऱ्याला बारीक वाटलं म्हणून त्यांनी परत बारीक केलं. अशा तऱ्हेने तू चित्र पूर्ण तुझं खराब झालं आणि काढलेली तुझी मेहनत वाया गेली. अर्थ असा झाला. कृष्ण अर्जुनाला सांगतो अर्थ असा झाला, सर्वोत्तम तू केलंयस. मग सर्वोत्तम तू जर करत आहेस, केलं आहेस, तर तुझे हे लोकांना विचारतोयस की मी केलेलं उत्तम आहे का, तो लोक तुझ्यावरती रेघोट्या मारल्याशिवाय राहणार नाहीयेत. म्हणजे तुझ्या मनाचा ताबा घेतल्याशिवाय राहणार नाहीये. म्हणून प्रत्येक मनुष्याला स्वतःच्या मनाचा विचार मांडणं गरजेचं असतं. मांडणं नाही. आपल्या विचारांवरती विश्वास हवा. जो मनुष्य आपल्या विचारांवरती विश्वास ठेवत नाही आणि दुसऱ्याला विचारायला जातो की मी करतोय ते योग्य आहे की नाही, याचा अर्थ त्याच्यामध्ये कुठेतरी दोष आहे हे त्या मनुष्याला माहिती असतं. हीच कृती अर्जुना तू आत्ता स्वतः करत आहेस. तुझ्या मनामध्ये हे भाव उत्पन्न होत आहे की मी तू जी कृती करतोयस ही चुकीची आहे आणि हा कर्माचा भाग आहे. पण कर्म करताना त्या चित्रकाराची जशी चूक झाली की त्याला माहिती होतं उत्तम चित्र आहे, त्याची अपेक्षा होती की कोणीही काही करणार नाही, सगळे स्वीकारतील. पण झालं उलट आणि उत्तम तयार झालेलं चित्र विचित्र झालं. चित्राचं विचित्र कसं होतं तर असंच होतं. मग जीवन हे एक चित्र आहे. अर्थात जीवन हे एक चित्र आहे जे सर्वोत्तम आहे, जे तू मनातनं आपण रेखाटतो. आपण म्हणतो ना मनामध्ये आपण खूप छान स्वप्न बघितली, उत्तम स्वप्न बघितली. पण त्या स्वप्नांमध्ये तुम्ही जेव्हा दुसऱ्याला घुसडता किंवा आत येऊ देता, तेव्हा तो त्याचे विचारांनी त्याच्यावर रेघोट्या मारल्याशिवाय राहत नाही आणि स्वतःचं चित्र बिघडतं. म्हणून प्रत्येक मनुष्याला स्वतःची विचारधारा ही स्वतःपाशीच ठेवायला पाहिजे आणि त्या अनुषंगानेच त्यांनी विचार करायला पाहिजे. मनुष्य जेव्हा दुसऱ्याच्या डोक्याने विचार करायला लागतो, तो तेव्हा त्यांनी एवढाच करावा की यांनी माझी वृत्ती बदलणार नाही ना. कारण समोरची व्यक्ती आपला विचार नाही तर आपली वृत्ती बदलते. म्हणून मनुष्य परावृत्त होतो. परावृत्तचे दोन अर्थ होतात. एक असतं की त्याला विरोधाभास निर्माण करणं आणि दुसरं जे दिलेलं आहे आलेली परिस्थिती स्वीकारणं आणि त्याला आपण स्वतः सामील होणं. म्हणून कायम मनुष्याला स्वतःच्या मनावरती विश्वास हवा. आज तुझं मन जे डळमळलेलं आहे, मनुष्याचं मन जे डळमळतं त्याच्यामधले स्वतःचा आत्मविश्वास जेव्हा मनुष्याचा डळमळतो तेव्हाच ते डळमळतं. सर्वोत्तम विचार जेव्हा मनामधनं बाहेर पडतो तेव्हा ते सुगंध दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून अंतर्मनामध्ये विचार हे मनुष्याच्या सर्वोत्तम हवेत. ज्या अनुषंगाने तू जग बघत आहेस ते अनुषंगाने जग बघताना तू जर ते चुकीच्या पद्धतीने विचारधारा तुझी जर असेल तर त्या अनुषंगानेच तुला समोरचं जग दिसणार आहे.
आज विदुरांनी, जसं तुझ्या काकांनी, विदुर युद्धाला नव्हते ना, ते कौरवांच्या बाजूला होते, पांडवांच्या बाजूला होते, कारण बुद्धी कशातच नसते. बुद्धीचं धर्म स्थापनेसाठी बुद्धीचं काम असतं, पण जिथं राजकारण असतं तिथं बुद्धी काम करत नाही. तिचं निर्बुद्धपणा जास्त उत्पन्न होतो, तिथं बुद्धी शांत बसते, पण तिचा वापर मात्र राजकारणामध्ये करायलाच लागतो, जसा महाभारतामध्ये झाला. प्रत्येक गोष्ट विदुरापर्यंत जायची आणि त्याचं मत घेतलं जायचं, पण त्याला किंमत दिली जायची नाही. अशीच क्रिया प्रत्येक मनुष्याच्या देहामध्ये उत्पन्न होते, विचारांमध्ये उत्पन्न होते, तो म्हणजे विदुर आहे. पण आपण ती डोळ्याची पट्टी बांधल्यासारखं, धृतराष्ट्रासारखं तसा वावर करतो. एखाद्याने जर आपल्याला चांगलं सुचवलं तर आपण ते घेतो, पण आपण ते सांगायला कचरतो की ही त्याची कल्पना आहे, माझी नाही. आपण आपली म्हणून ती समोरच्या समोर पुढं मांडत असतो. याला भगवंतांनी अंधपणा म्हटलेला आहे. कारण शेवटी बुद्धी जी असते कुठेतरी हात राखून काम करत असते, हे समोरच्याला कळत नसतं. म्हणून इथंच कृष्ण अर्जुनाला सांगताना प्रयत्न करतोय की तू कर्माचा विचार, बाकी फळाचा विचार करू नकोस, तू कर्म कर, स्वभाव ओळख स्वतःचा. कारण आज ही वेळ झालेली की तू काय, मनुष्याला स्वतःची जेव्हा ओळख होत नाही तेव्हा मनुष्य बाहेरच्या जगताशी सामना करू शकत नाही. आत्मज्योत ही निर्माण होणं आणि आत्मज्योतीच्या अनुषंगाने मनुष्याने जीवन जगणं हे खूप गरजेचं आहे. ज्ञानाने विज्ञान वाढतं आणि त्याच विज्ञानाने परत ज्ञान वाढतं, पण मनाची अवस्था जी आहे ही विचारांशी निगडीत आहे, ना ज्ञानाशी निगडीत आहे, ना विज्ञानाशी निगडीत आहे. मनात उत्पन्न होणारा प्रत्येक विचार हा मनुष्याच्या देहावरती काम करत असतो. स्वतःच्या देहाचं किंवा स्वतःच्या मनाचं असलेलं वृत्त हे देहातली वृत्ती तयार करत असते. अर्जुन या ठिकाणी जसा एक संभ्रम त्याचा अर्जुनाचा जास्त वाढत जातो. कृष्णाला म्हणतो तो मला तू जे बोलतोयस ते लक्षात येते पण कळत नाहीये. माझं स्वत्व काय आहे, म्हणजे अपेक्षाच कशामध्ये नाहीये. मग या निरपेक्ष भावनेने मी जगणं चुकीचं आहे का? तू म्हणतोयस तसं मी जर युद्ध केलं, यांना मी मारीन सुद्धा. इथं कृष्ण अर्जुनाला थांबवतो, बघ अजून पार्था तुझं म्हणणं तेच आहे, जिथं भगवद्गीतेची सुरुवात झाली ती तेच आहे की मी ह्यांना मारीन सुद्धा. म्हणजे हा तुझ्या मनामध्ये असलेला एक प्रकारचा आत्मविश्वास आहे आणि हा मोह आहे. भगवंतांनी याला आत्मविश्वास म्हटलेला नाहीये, मोह म्हटलेला आहे. मनुष्य जेव्हा मोहित होतो तेव्हा त्याला काय करतोय हे कळत नाही, पण ते समोरची गोष्ट तो आत्मसात करायला जातो आणि त्याला खात्री असते मी ती आत्मसात करीन. शब्द समजायला थोडासा अवघड आहे. आपल्याला एखादी गोष्ट करायचा आत्मविश्वास असतो, आपण एखादं काम करत असतो, आपल्याला माहिती असतं आपण हे लिलया काम करू, हा झाला आत्मविश्वास. पण या आत्मविश्वासाला भगवंतांनी मोह म्हटलेलं आहे. आज मी एखादं इलेक्ट्रॉनिक काम करतोय, एखादा अँप्लिफायर करतोय, मला खात्री असते आल्यानंतर की मी हे करीन, हा माझा आत्मविश्वास झाला, पण भगवंताच्या दृष्टिकोनातनं तो मोह झाला. मला खात्री आहे, मी मोहात पडलोय त्या की हे मी करतोय, मीच करणार, हे माझ्या मी जसा विचार केलाय तसंच हे दुरुस्त होणार. पण हा झालेला आत्मविश्वास जेव्हा कळतं की नाही, हे उघडल्यावर कळलं की मला जसं वाटलं तसं नाहीये, ह्याचा प्रॉब्लेम वेगळा आहे.
म्हणजे मोहाचा पाश जेव्हा जसा निर्माण होतो ना, की अतिमोहित होतो, एक अँप्लिफायर दुसरा, दुसरा, तिसरा, तसं भगवंतानी इथं ह्याला सुद्धा मोहाचा नाश म्हटलेला आहे. की मोहाचा म्हणजे आत्मविश्वासाचा नाश मनुष्य कसा करून घेतो. त्याला वाटत असतं मी हे करतोय किंवा मी अगदी सहजासहजी करेन. एखादा मनुष्य एखाद्या ठिकाणी चोरी करत असतो. आज ₹1 चोरतो, मग ₹10 चोरतो. त्याला वाटतं की पचलं. मग त्याची हळू-हळू हिंमत वाढायला लागते. मग तो ₹15 कर, ₹20 कर. असं करत, करत, करत त्याचं एक दिवस त्याला लक्षात येतं, की सगळं माझ्याच ताब्यात आहे. हे सगळं सगळं मॅनेजेबल आहे. या सगळ्या गोष्टी मी आरामात करू शकतो. हा आत्मविश्वास नसतो, तर हा मोह असतो. चोर जसा एखाद्या वेळी डाका त्याला एक डाका घातला, की तेवढं त्याला समाधान होत नाही. तो अजून म्हणतो, मला इथं 10,000 मिळाले नाही या घरात, मी आता दुसऱ्या घरात जातो, तिथे मला लाखभर मिळतील. आणि सहज मी पहिल्या घरामध्ये सहज चोरी केली आहे, तर दुसऱ्या घरामध्ये सुद्धा सहज चोरी केली. हा आत्मविश्वास झाला, पण भगवंत याला मोह म्हणतात, की 10,000 मिळाले ना तर शांत बसला नाही, लाखाचा मोह झाला. मग अर्जुनाच्या मनामध्ये जेव्हा अर्जुन म्हणतो, की ह्या सगळ्यांना मी सहज मारेन, त्याच्यात काय आहे? पण मला मारताना जराशी असं होतं, की माझ्या नातेवाईकांना मारून मला काहीच प्राप्त होणार नाहीये. माझ्याकडनं सगळं निसटून जाणार आहे. इथेही भगवंत म्हणतात, याला म्हणतात तुला अर्जुना मोहाचा पाश झाला. ह्यांना तू मारलंस तर हे काही तुझं नाहीये. हे धर्मासाठी तू युद्ध करतोयस. मी तुला तुझ्या बाजूनी उभा आहे किंवा तुझ्यासाठी उभा आहे किंवा तू आत्ता या रथामध्ये उभा आहेस, ही गांडीव तू हातात धरणार आहेस, ते धर्माच्या साठी घेणार आहेस. पण इथं तर तू म्हणतोस की याच्यातमध्ये सुख प्राप्त होणार आहे, त्याचं मी काय करू? मला ते नकोच आहे. म्हणजे तू परत स्वार्थी विचार करतोयस. धर्म स्थापन होताना स्वार्थाला काहीच अर्थ नसतो. धर्म हा निस्वार्थीपणे स्थापन होणं गरजेचं असतं. पण ज्या अर्थी तुझ्या मनामध्ये प्रश्न आहेत, याचा अर्थ तुला धर्माच्या प्रती लढायचंच नाहीये. तू स्वतःसाठी लढतोयस. हे तुम्ही सर्व भाऊ हे स्वतःसाठी लढताय. स्वतःच्या अस्तित्वासाठी लढताय. एकाने सांगितलं माझ्या बायकोचा प्रतिशोध घ्यायचा आहे, म्हणून हा तुझा भाऊ भीम प्रतिशोध घेण्यासाठी लढतोय. कधी एकदा त्या दुर्योधनाची मी मांडी फाडतो. कधी एकदा त्या दुःशासनाची छाती फोडतो. हा युधिष्ठिर जो स्वतःची चूक केलेला आहे, धर्मशास्त्रात लिहिलेलं नसताना सुद्धा आपल्या भावांना, आपल्या पत्नीला ज्यांनी डावाला लावलं, तो आता लढतो आहे. कशासाठी? तर स्वतःच्या अस्तित्वासाठी. आणि ज्यांचा कशातच संबंध नाही, असे हे नकुल सहदेव यांच्या मोठ्या भावांसाठी त्यांची बरोबरी करतायत किंवा त्यांच्या बरोबर आहेत. पण अर्जुन याच्यात धर्मस्थापनेचा भाग आलाच कुठं? प्रत्येक जण स्वार्थासाठी युद्ध खेळत आहे. ज्यावेळी तुझी दृष्टी बदलेल आणि तुझ्या लक्षात येईल की हे जे चाललेलं युद्ध आहे, हे तुमच्या भावांमधलं ह्या हस्तिनापूर नगरीसाठी नाही, ते धर्म स्थापनेसाठी आहे, धर्मासाठी आहे, समाजाला धर्म म्हणजे काय हे कळण्यासाठी आहे, तेव्हा तुमचं अस्तित्व तिथं नसणारच आहे. एखादा इतिहास गाजवून जातो. आता त्याची नावं दिली जातात. पण ज्यांनी इतिहास गाजवला त्याचंच नाव राहतं. पण तो कायमचा टिकून राहत नाही. भगवंतांनी इथं अर्जुनाला सांगितलं, मोह आणि मोहपाश हा कायमचा टिकून राहत नाही. धर्मस्थापना होणं हा आत्मविश्वास आहे. पण ह्यांना मी हरवून राज्य परत मिळवणं हा मोह आहे. माझ्या पत्नीला झालेला जो त्रास आहे, तिचं दुःख आहे, याचा बदला मी आज घेईन. हे जे तुझ्या भावाचं भीमाचं वाक्य आहे, हा व्यवहार आहे. पण हा व्यवहार होता कामा नये, तर हा धर्म आपल्याला मनुष्यानं कळणं गरजेचं आहे. अधर्म आधीच झालेला आहे. ज्या दृष्टिकोनातनं लोक तुम्हाला बघतात,
आज या 5 तुम्ही भावंडांकडे लोक एक धार्मिक अवस्थेतला धार्मिक वृत्तीने जगणारे म्हणून तुम्ही भाऊ जे बघतात, त्यांनी स्वतःची धार्मिकता ही त्या जेव्हा द्यूत खेळला गेला तेव्हाच गमावलेली आहे. कारण धर्माचं रक्षण करणाऱ्याला कुठलीही नातीगोती नसतात. आपल्या पत्नीचा होणारा अपमान हा तुम्ही ज्या अर्थी सहन केलास, त्याचा अर्थ तुम्ही फक्त राजकारण खेळत होतात. जर धर्माचं तेव्हा तुम्ही अनुकरण केलं असतं आणि धर्मासाठी जर कृती केली असती, तर तेव्हा मानलं असतं, लोकांनी तुम्हाला स्वीकारलं असतं. आणि तो क्षण हा तुम्ही जसं म्हणतो की मी माझ्या भावानी आम्हाला द्यूतावरती पटावर लावलं, आम्ही दास झालो. तर दास होणं हा वैयक्तिक त्याचा भाव होता, पण तुमचा स्वभाव नव्हता. तुमचा स्वभाव हा धार्मिक होता, पण तुम्ही तो तिथं प्रगट केला नाहीत. म्हणजे त्या अधर्मामध्ये थोडेफार का होईना तुम्ही भावंड सुद्धा मिळून गेलात. कारण तुम्हाला कळलं नाही आपल्या पत्नीची अवहेलना होतीये. कारण तुम्हाला तिथं वाटलं ती आपली पत्नी आहे, कारण तिच्याकडे पत्नी म्हणून तुम्ही दृष्टिकोनातनं बघायचा प्रयत्न केला. पण धार्मिक दृष्टीतनं जर प्रयत्न केला असता, तर ती एक नारी म्हणून, एक स्त्री म्हणून तुम्ही त्याच्याकडे पाहिलं असतात. हे तुम्ही पाहिलं नाहीत. म्हणजे तेव्हा धार्मिक भाव हा तुमच्या मनामध्ये कोणाच्याच नव्हता. कारण धर्मस्थापनेमध्ये कोणीही नातं नसतं, कुठलंच नातं नसतं. धर्म हा धर्मच असतो. जी चूक तेव्हा केली ती अजूनही तू करत आहेस. ज्या भीष्माचार्यांनी ह्या तिन्ही राजकन्यांना उचलून आणलं, ज्यांनी प्रतिज्ञा नंतर भीषण प्रतिज्ञा घेतली की या वंशाला मी सांभाळीन, या कुरु वंशाला मी सांभाळीन, या राज्याला मी सांभाळीन, त्यांना तुम्ही जरी राज्यावर आलं तरी तुम्हाला सांभाळणं गरजेचंच होतं. तेव्हा का आता हा विचार झाला नाही त्यांच्या मनामध्ये? फक्त कौरवांच्याच बाबतीत त्यांच्यामध्ये विचार कसा झाला? आणि ते तर एवढे साधना केलेले, ज्यांना तू पितामह म्हणतोस, अशांनी सुद्धा आपल्या घरामधल्या कुलवधूचा अपमान होताना बघितला, तो सहन केला, तो अधर्मीच होता. म्हणजे ते अधर्मीच आहेत. आज जर तू तुझा दृष्टिकोन बदलला नाहीस तर या युद्धाला काहीही अर्थ नाही. जर माझे नातेवाईकांनी मी कसं मारू हा जर विचार घेऊन जर तू गांडी उचलणार असशील, तर हे युद्ध तू न लढलेलंच बरं. कारण जो व्यक्ती धर्मासाठी लढतो, धर्मासाठी स्वतःचं आचरण बदलतो, धर्मासाठी कृती करतो, तेव्हा त्याला नाती गोती आचार विचार काही नसतं. त्याचं एकच काम असतं, ते म्हणजे धर्मस्थापना. आणि तू धर्मस्थापनेसाठी आम्ही तुझ्या बरोबर आहोत. तू धर्मस्थापनेसाठी योग्य आहेस असं मला कळलं. त्याचं कारण काय? तर तू स्थितप्रज्ञ आहेस. चांगलं काय? एखादी गोष्ट जीवनात उत्तम झाली तर ती उत्तम गोष्ट कशी आपण स्वीकारावी याची तुला कल्पना आहे. तशी जीवनात आलेलं सर्वात मोठं संकट किंवा सर्वात मोठं दुःख कसं सहन करायचं ही सुद्धा तुला कल्पना आहे. एवढा असलेला तू स्थितप्रज्ञ जर अशा राजकारणी जर गोष्टी तू करत असशील तर तूही स्वार्थी असंच म्हणायला पाहिजे. अर्जुनाच्या मनामध्ये त्यावेळी खूप वादळ उठलं. भगवंताने दाखवून दिलं. परत त्याला त्या राजवाड्यामध्ये द्यूत चालू असताना असलेल्या प्रसंगापर्यंत नेऊन ठेवलं. प्रतिज्ञा केलेल्या प्रतिज्ञा आणि वल्गना. अर्जुना, मनुष्य जेवढा मोठ्या आवाजाने बोलतो तेवढा तो काही करत नाही. हा इतिहास आहे. हे तुझे काका विदुर कधीही मोठ्यांनी बोलले नाहीत, कधी मोठ्यांनी त्यांनी वल्गना केल्या नाहीत. कारण बुद्धी ही नेहमी शांतपणे काम करत असते. तू शांततेने विचार करायला पाहिजे. तुम्ही सर्व भावंडांनी तेव्हा ओरडून प्रतिज्ञा केल्यात, पण त्याचा काही उपयोग नाही. कारण त्या प्रतिज्ञा करायची ती वेळच नव्हती, कृती करायची वेळ होती, पण तुम्ही ती केली नाहीत. कारण स्वतःचं अभाव तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही प्रगट केला. स्वतःत असलेला अभाव. आणि जर मी अनुमोदन दिलं, मग चुकीच्या गोष्टीला अनुमोदन दिलेल्या कर्माचं फळ हे तुम्ही त्याच्यामध्ये स्वतः सुद्धा
एकत्रित होतात ते तुम्हाला भोगायला हे लागणारच. ज्या द्रौपदीनी पत्नी म्हणून तुम्ही सर्व पती म्हणून तुमच्याकडे हाक मारली तेव्हा कोठीही उठलं नाही आणि तिने माझा धावा केला आणि मला मदतीला यायला लागलं. आपण प्रसंग त्या ह्याच्यात बघत असतो सिरियल मध्ये किंवा ह्याच्यात की वस्त्र पुरवलेलं आहे. वस्त्र पुरवलं हा एक आपल्याला समाजाला कळण्यासाठीचा भाग आहे. पण लाज पुरवणं किंवा त्या लाजेचं वस्त्र द्रौपदीला पुरवलं हे मुख्यत्व आहे. म्हणजे समजून घेताना ह्या अनुषंगाने समजून घेणं गरजेचं आहे. तेव्हा तिथे कृष्ण नव्हता, कृष्ण बाहेर होता. मनुष्याला जीवनामध्ये मनुष्याचं प्रत्येक जीवनाचा प्रत्येक क्षण हे कुरुक्षेत्र आहे. प्रत्येक क्षण हा एक डाव आहे आणि हा डाव खेळताना आपण धार्मिक गोष्टीतनं खेळतोय का अधार्मिक गोष्टीतनं खेळतोय हे मनुष्याला ज्ञान असणं आवश्यक आहे. कारण तिथं भगवंत नसतो, भगवंत बाहेर असतो. तो सांगतो मी तुला देताना जन्मताच चांगली आणि वाईट दोन्ही बुद्धी दिलेली आहे, शस्त्र दिलंय. जसं आपण म्हणतो सूर्य आहे आपल्या घरामध्ये, पण त्यांनी तुम्ही फळं कापायची का कोणाचा गळा कापायचा हे तुमच्या विचारांवर ठरतं. तसं इथं भगवंताने सांगितलं की मी आहे, प्रत्येक ठिकाणी मी असू शकणार नाही कारण तुला बुद्धी दिलेली आहे. मग इथंही भगवंत होता, पण तो शेवटी मदतीला आला जेव्हा त्याला कळलं की आता अधर्माचा कडेलोट होतोय. भगवंत सुद्धा वाट बघत राहिला, कुणीतरी मदतीला येईल. त्याला परमेश्वर असतं तरी त्याला अपेक्षा असते ना. आपल्या जीवनात जगताना सुद्धा भगवंत पहिल्याच वेळी लगेच मदत करत नाही. तो म्हणतो की आज सुधरेल, उद्या सुधरेल. काहीतरी कुठल्या तरी अनुषंगाने त्याच्या आयुष्यामध्ये अशा घटना तो घडवत असतो की त्याला आत्ता तरी ह्याच्या लक्षात येईल की माझी चूक झाली, मग येईल. पण मनुष्य जेव्हा चुकांवर चुका करत असतो तेव्हा काहीही त्याला करू शकत नाही. त्याचा नाश हा ठरलेलाच आहे. पण जेव्हा मनुष्य नाशाला कारण ठरतो आणि तेव्हा त्या नाशाला कारणाला आपण कारणीभूत नाही हे जेव्हा त्या माणसाला कळतं तेव्हा मनस्ताप निर्माण होतो, जो दुर्योधनाला झाला होता. कारण सगळे नंतर युद्धात जेव्हा मारले गेले, जेव्हा दुर्योधन राहिला तेव्हा सांगितलं शकुनीनी, चला मेलेत आता सगळे, माझी शपथ पूर्ण झाली, कुरुवंशाचा नाश होणं हेच माझं स्वप्न होतं. आणि तेव्हा कळलं दुर्योधनाला की आपलं फसगत झाली. ज्याला मी घरातला समजत होतो त्यांनीच डाव साधला, त्यांनीच कावेबाजपणे केला, त्याच्यावर माझा विश्वास होता. आणि दुर्योधनाला तेव्हा वाईट वाटलं. हे मनुष्याचं सध्याचं जीवन आहे. आपल्या आजूबाजूती किती शकुनी आहेत हे माणसाला कळत नाही. माणसाची दुर्योधन हा काही जन्मताच वाईट नव्हता, त्याचे संस्कार तसे घडले गेले. लहानपणापासून त्याला अनुमोदन दिलं गेलं धृतराष्ट्रांनी. म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला कायम सांगतात तुझे वडील जन्माने अंध होतेच पण विचाराने अंध होते म्हणून मुलाचा नाश झाला. माझा मुलगा म्हणतोय तेच खरं. एखादी गोष्ट विदुराने धृतराष्ट्राला सांगितली होती. धृतराष्ट्रांनी विदुराला जेव्हा विचारलं की विदुरा सांग या युद्धाचा परिणाम काय, कारण बुद्धिमान माणसाला बरोबर माहिती असतं परिणाम काय असतं. ते धृतराष्ट्रांनी माहीत करून घेतलं. विदुराने सांगितलं याचा परिणाम युवराजांचा पराजय आणि या राज्याचा विध्वंस हेच दिसत आहे. पण धृतराष्ट्राची सांगाची हिंमत झाली नाही, पेक्षा त्यांनी विदुराला तो मान दिला नाही. कारण विदुर हा दासीपुत्र होता. म्हणजे किती अहंभाव एखाद्या माणसाच्या शरीरात असतो. माझ्या मुलाचा नाश झाला तरी चालेल, पण मी मुलाला कसं सांगू, ह्यांनी सांगितलंय आणि ह्यांनी सांगितलेलं माझा मेंदूनी विचारांनी माजलेला मुलगा कसं सहन करेल आणि स्वीकारेल.
म्हणून कायम महाभारतामध्ये जर वाचन केलं तर दुर्योधन हा विदुराला कायम कमी लेखायचा, त्याची कायम अपमान करायचा. कारण विदुर कायम चांगला उत्तम सल्ला द्यायचा जायचा, पण तो सल्ला दिल्यानंतर एखाद्या मनुष्याची जेव्हा विचारधारा भ्रष्ट होते तेव्हा त्याला वाटतं की समोरचा किती चुकीचा आहे, आपलं वाटवं लावतंय. वास्तविक तो स्वतःपासून पळत असतो आणि अधर्माच्या कचाट्यात तो सापडतो. पण मग जेव्हा हे सापडलं, हे जेव्हा दुर्योधनाला कळलं की नाही आता काही उपयोग नाही, जेव्हा सांगितलं स्वतःच्या मामानी हे सगळं मी फक्त आणि फक्त बदला घेण्यासाठी घेतलं होतं, आणि त्याच्यानंतर तो त्या दिवशीच त्याचा मृत्यू होतो आणि नंतर दुर्योधन तिथनं पळतो. हा इतिहासातला सगळ्यात मोठा क्षण दिलेला आहे की मनुष्याला जेव्हा बुद्धीची प्राप्ती होते, त्याला कळतं तेव्हा उशीर झालेला असतो. म्हणून जीवनामध्ये आपल्या बाजूला कृष्ण अर्जुनाला तेच सांगताय की मनुष्याला जोपर्यंत कळत नाही की आपल्या बाजूला कोण आहे, तोपर्यंत त्याच्या स्वभावामध्ये अभाव असतो. पण जेव्हा त्याला लक्षात येतं की माझ्या बरोबरची व्यक्ती ही उत्तम मार्गदर्शन करते, तेव्हा त्याचा स्वभाव बदलतो, त्याच्यात अभाव नसतो. म्हणून आपल्या बाजूला सुद्धा आपल्या सराउंडिंगला असलेली माणसं ही उत्तम आपल्याला योग्य दिशेने नेणारी हवीत. चुकीच्या दिशेने जर पैसा कमवून देणारी जर सांगणारी जर माणसं असतील तर तुमच्या जीवनातला तो अभाव आहे. मग तसं होता कामा नये. भगवंत इथं अर्जुनाला ते सांगतायत की तू ओळखून घे, त्यामुळे तू पण ह्याचा एक भाग आहेस. तेव्हा केलेली प्रतिज्ञा ही तू धर्मासाठी केली असतीस तर त्या क्षणी तू गांडी उचलला असतास, पण तेव्हा तू स्वीकारलंस. कारण मनुष्य ज्या संगतीत असतो त्याचा थोडाफार परिणाम त्याच्यावरती होतो. कारण अपेक्षाने तू बसला होतास, तुम्ही सगळी 5 भावंड ही अपेक्षाने बसली होती. तुम्ही गेलातच का तिथं दूध खेळायला? तुम्ही तिथंच जेव्हा नकार दिला असतात की हा आपल्याला फसवणार आहे, आणि जर फसवणार आहे तुमच्या जर लक्षात येत होतं, जर माहिती होतं आणि असून सुद्धा जर तुम्ही बोलला नसाल तर याचा अर्थ अधर्माला तुम्ही केलेलं अनुमोदन आहे आणि तुम्ही तिथं मोठ्या भावासाठी म्हणून गेला. त्याला थांबवायला पाहिजे होतं, तू जाऊ नकोस. आणि त्यांनी जर ऐकलं नसतं तर तो अधर्मी म्हणून धर्माला सुद्धा म्हणजे युधिष्ठिराला सुद्धा मुक्ती मिळताना सहज मिळालेली नाहीये. त्याला सुद्धा या सगळं कर्माचं फळ द्यायलाच लागलेलं आहे. जेवढ्या मुलांचं झालेलं पातक आहे याचं फळ युधिष्ठिराला भोगायलाच लागलेलं आहे. कर्माचा कारण तो सिद्धांतच आहे की तुम्ही ज्याप्रमाणे विचार करता, एखादा व्यक्ती जर दुर्बल असेल, तुम्ही त्याचा सुद्धा जर फायदा घेत असाल तर कर्म तुम्हाला फळ दिल्याशिवाय राहत नाही. एक उदाहरण मागे सांगितलं होतं, कदाचित एकदा परत सांगतो की एक शिकारी हा उत्तम प्रकारे शिकारी असतो आणि आवाजाचा वेध घेऊन शिकार करणारा असतो. आणि जसा तो जायचा जंगलामध्ये, आठवड्याला एकदा जंगलामध्ये जायचा आणि शिकार करून आणायचा, आणि त्याला स्वतःवरती खूप अहंभाव होता की मी उत्तम प्रकारे शिकार करतो. आणि आता ही कौशल्य आपल्या मुलाला पण कळलं पाहिजे म्हणून तो मुलालाही बरोबर घेऊन जायचा आणि मुलाला शिकवायचा की आवाजाच्या दिशेने कसा बाण मारायचा, ते बंदूक मारायची किंवा बाण मारायचा. मुलगालाही वडिलांचे सगळं पाहून आश्चर्य वाटतं की कसं काय आपले वडील एवढे निष्णात आहेत. घरी आल्यावर आईला सांगायचा की आपले बाबा इतके निष्णात आहेत की अगदी कुठं झाडाझुडपामध्ये असलेले जनावर सुद्धा ते आवाजाने टिकतात. आणि एक दिवस शिकारी म्हणतो आपण एकदाच शिकारीला जावं म्हणून, आणि तो जंगलात शिकारीला जातो आणि जाऊन तिथं झाडावर बसतो की शिकार कधी येत त्याची वाट बघत पाण्याच्या जवळ. ते एक हरणाचं पिल्लू तिथं येतं आणि त्याला ते दिसतं हरणाचं पिल्लू आलेलं आहे, आणि ते उत्तम निष्पाप पिल्लू तिथं ते पाणी पित असताना हा बाण मारतो आणि त्या
पिल्लाला मारून टाकतो, कारण हा शिकारीच आहे. आणि ते पिल्लाला मेलेलं बघून जे हरिण असतं, त्याची आई असते, ती पण येते आणि त्या पिल्लाला चाटायला लागते. आणि शिकाराच्या मनात येतं, अरे वा वा वा, म्हणजे मी एक शिकार करायला तर इथं दुसरी पण शिकार आली. त्याच्या डोक्यात फक्त शिकार करणं हा एवढाच एक भाग विचार असतो. आणि तो दुसरा बाण काढतो आणि त्या हरणाला मारतो. हरिण आणि ते पिल्लू दोघंही मरतात. असं म्हणत असताना त्याच्या मनामध्ये अजून विचार चालूच असतात, तेवढं अजून एका ठिकाणी सळसळ आवाज येतो. तो म्हणतो, आज वा, परमेश्वराने आज माझ्यासाठी उत्तम दिवस दिलेला आहे, आणि तिसरा बाण मारतो तो. पण तिसरा बाण जसा मारतो, तेव्हा तिथं जनावराचा नाही तर विव्हळण्याचा आवाज येतो, आणि जाऊन बघतो तर पलीकडे त्याचाच मुलगा गतप्राण होऊन पडलेला असतो. त्याला कळत नाही, मी ते एकटा आलो होतो, हा माझा मुलगा कसा काय आला इथं. पण आता कृती तर घडलेली आहे, मुलगा गतप्राण झालेला आहे. तो मुलगा वडिलांच्या पाठीमागे लपून लपून आलेला असतो. आणि पहिला मुलगा मरतो, बाप हतबल होतो, हातातनं धनुष्य गळून पडतं, आणि तेव्हा त्याच वेळेला एक वाघ झुडपातनं येतो आणि या शिकाऱ्यावर झडप घालतो आणि शिकाऱ्यालाही मारतो. कर्माचा सिद्धांत सांगतं, निष्पाप पिल्लू, शिकाऱ्याला शिकारच हा दृष्टिकोन त्यांनी ठेवला होता. इथं भगवंत अर्जुन जसं सांगतात की मनुष्याची वैचारिकता काय आहे याच्यावर त्याचं कर्म ठरत असतं. ते नुकतंच जीवन घेत होतं आणि यांनी त्याला मारलं, आणि त्याची आई त्याला बघायला आल्यावर तर आईलाही त्यांनी त्याच्यावरती घाव घातला. पण कर्माने लगेच त्याचं फळ त्याला दिलं. स्वतःचा मुलगा स्वतःच्या हातानेच गेला, आणि स्वतःचा जीव पण त्या वाघामुळे गमावून बसला. या कर्माचं फळ ह्याच कर्मात तसंच्या तसं इथं मिळतं. मग तसं इथं भगवंत अर्जुनाला सांगतायत, तुझ्याही आयुष्यामध्ये तुला याच प्रकारे फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. ज्या अर्थी शकुनीने जसं फसवून स्वतःच्या स्वार्थासाठी सगळं केलं, त्यालाही दोन भाग आहेत. त्याच्या कुटुंबावरती झालेला अन्याय याचं कर्माचं फळच त्यांनी या सगळ्यांना मारून, त्याचं डोक्यामध्ये तेवढंच होतं की यांचा सगळा निपात करायचा. ते पूर्ण झालं, म्हणजे हा कर्माच्या सिद्धांताच्या अनुषंगानेच झालं. पण त्यांनी जाता जाता ज्या दिवशी त्याला कळलं की आज माझं मृत्यू आहे, दुर्योधनाला जेव्हा सांगितलं तेव्हा दुर्योधनाला पश्चाताप झाला की मला तर वाटलं होतं की हा माझ्या बाजूने आहे, पण ह्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी हे सगळं केलं आणि मी माझ्या भावांच्याच विरुद्ध लढलो. एक लक्षात घ्या, दुर्योधन जरी वाईट गोष्टींनी पुढे आला होता, अहंकाराने पुढे आला होता, लाडानी त्याचे सगळे गुन्हे झाकले गेले होते, तरी अशा माणसाला जेव्हा कळतं, एवढा पूर्ण गदाधारी असलेला, भीमाच्या तोडीस तोड असलेला जेव्हा व्यक्ती असते ही, आणि ती चुकीच्या दृष्टिकोनातनं संस्कारित होते, पण तिचं मूळ जे असतं ते उत्तम असतं ना, ते कुठंतरी काम करून जातं. मग नंतर ते जेव्हा दुर्योधन तिथं पडून गेला आणि ते तळ्याकाठी जाऊन तो तळ्याच्या आतमध्ये जाऊन लपला आणि शांत विचार करायला लागला, माझ्या जीवनात माझ्या हातनं काय झालं, असं काय घडलं. पण भगवंताला माहिती होतं की इथं कुठंतरी ही अर्जुन असो, भीम असो, कोणी असो, त्याला फक्त पाहिजे होतं पांडवकुळाचा नाश. पण आज जाऊन त्याला मनस्ताप कशाचा झाला की मी जे माझ्या सभोवताली होते हे माझेच शत्रू होते, मला पुढं पुढं ढकलत होते, याचा पश्चाताप त्यावेळी दुर्योधनाला झाला होता. पण तो त्वेषाने बाहेर आला.
आणि असं म्हणतात की त्वेषाने बाहेर आल्यानंतर तिथंही आपण ऐकलेलं किंवा पाहिलं असेल की गांधारीकडे ती ऊर्जा होती की तिने सांगितलं की तू ये, कारण भीमाने प्रतिज्ञा केली होती तुझी मांडी फोडेल. त्यामुळे तिला माहिती होतं की हा भीम इतर ठिकाणी घाव माझा मुलगा सहन करेल, पण मांडीचा घाव सहन करू शकणार नाही, कारण त्याची मांडी दुर्बल होती. आणि शेवटी आईनी त्याला जेव्हा बोलवलं होतं दुर्योधनाला की तू ये आणि पूर्ण निर्वस्त्र ये, की तिच्या दृष्टीने त्याची पूर्ण एक प्रकारची कवच त्याच्या देहावरती निर्माण होतील. आणि कृष्णाने सांगितलं, अगं अरे ती तर स्त्री आहे आणि तू जरी मुलगा असलास तरी तू आता वयाने मोठा आहेस. आई समोर असं जाणं बरोबर नाही. तेव्हा इथं वस्त्र गुंडाळून जा. आणि नेमकं मांडी झाकली गेली. आणि गांधारीने जेव्हा डोळे उघडलं तेव्हा तिच्या लक्षात आलं. त्या क्षणी लक्षात आलं. तिने विचारलं की तू माझ्याकडे यायच्या आधी कोणाला भेटला होतास का? तेव्हा दुर्योधनाने सांगितलं कृष्णाला भेटलो होतो. त्यांनीच सांगितलं आई समोर असं जाऊ नको. आणि मग जेव्हा युद्ध झालं, त्वेषाने जो दुर्योधन बाहेर आला तो भीमावरती भारी पडायला लागला. आणि मग कृष्णाने त्याच्या मांडीकडे जेव्हा त्याला स्पर्श दाखवली, खून करून दाखवली, कारण भीम हा धर्माच्या अनुसरून युद्ध करणारा होता, पण मांडीवर प्रहार करणारा नव्हता. पण जेव्हा कृष्णाने मांडी दाखवली, कारण त्याला आठवण करून दिली भीमाला की तू मांडी फोडायचं हे केलेलं आहेस. आणि गदा युद्धामध्ये मांडीवर प्रहार करणं चुकीचं मानलं जायचं, पण तेव्हा कृष्णाने केलेला संकेत हा त्याच्या लक्षात आला आणि त्यांनी मांडीवरती प्रहार केला. आणि मांडीवर केलेला प्रहार हा दुर्योधनाने सांगितलं की तू चुकीचं केलंयस, पण तो प्रहार करतच राहिला आणि शेवटचा श्वास दुर्योधनाचा सुटत नव्हता. करायचं काय? मनामध्ये अंतरात्म्यामध्ये आत्म्यात तळमळ एकच होती की पांडवांचा नाश, पांडवांच्या कुळाचा नाश झाला पाहिजे, कारण मी माझी बुद्धी घाण टाकली आणि मी माझ्या हातानेच माझ्या कुळाचा नाश करून घेतला. आता यांचाही कुळाचा नाश व्हायलाच पाहिजे, ही असलेली अधर्मी वृत्ती दुर्योधनामध्ये त्यावेळी जिवंत होती. पण आता असं झालं की आता हा सगळं संपलेलं आहे आणि त्याला सर्व सोडून आले. इतकं मारलं की आता त्याच्यामध्ये जीवच नाही. आणि म्हणतात की जसं एखाद्याला ही परमेश्वराची एक नियोजनच आहे. मुळामध्ये कर्माचा सिद्धांत हेच सांगतो. जसं कृष्णाने अर्जुनाला सांगितलं की तुलाही भोगायला लागणार आहे, तू काळजी करू नकोस. पण अर्जुनाला असं वाटलं आता कुठं युद्ध संपलं, आता युद्ध संपलं, आता काही त्याच्यामध्ये नाहीये. आणि अश्वत्थामा भेटायला अर्जुन दुर्योधनाला गेला. जीव जात होता पण सुटत नव्हता. आणि अश्वत्थामाने त्याला सांगितलं काय, त्याच्या कानाजवळ सांगितलं की कुळाचा नाश कर. अश्वत्थामाने शब्द दिला आणि दुर्योधनाचा जीव गेला. आणि अश्वत्थामाने सर्व पांडवांच्या मुलांना झोपेत असताना मारलं. पूर्ण पांडव कुळाचा नाश करून टाकला. भगवंताच्या विचारधारेमध्ये, कृतीमध्ये, कर्माच्या सिद्धांताच्या अनुसार काहीही शिल्लक राहिलेलं नव्हतं. धर्म काय सांगतो आहे हे महत्वाचं होतं. अर्जुनाचं मत असं झालं होतं की आता युद्ध आम्ही जिंकलेलं आहे, आता काही नाही, आता कोण शत्रूच राहिला नाही, निर्धास्त झोपले. भगवंत कायम सांगत असतो रात्री झोपताना सुद्धा झोपा, सावध झोपावी. कारण मनुष्य जेव्हा बेसावधपणे झोपत असतो तेव्हा त्याच्यावरती घाला घाल्याशिवाय राहत नाही. सावधता ही जीवनातली एक भूमिका आहे. कृष्णाने सांगितलं होतं युद्ध अजून संपलेलं नाहीये. पांडवांना वाटलं सगळं संपलं, आता कोण राहिलंय. शेवटचा जो होता तो पण गेला. पण कृपाचार्य आणि अश्वत्थामा हे होते आणि अश्वत्थामाने हे कृत्य केलं.
पण गंमत अशी आहे की नंतर सगळ्यांना गोष्ट माहिती आहे की तो अजूनही भटकतोय. ते जंगलामध्ये भटकतोय. दुसऱ्याचं ऐकलं फक्त सूड बुद्धीनी घेतलेला प्रतिशोध. आपण कधी असा विचार करत नाही की हा का भटकतोय. वास्तविक भगवंताने तिथंच त्याला दंड द्यायला पाहिजे होता. तिथंच त्याचा मृत्यू पाहिजे होता. पण कर्माचा सिद्धांत सांगतो तुम्ही कर्मफळ त्याच अनुषंगाने बघू शकता जसं ते भोगाला परिस्थिती निर्माण होते. सगळंच संपल्यानंतर फक्त अश्वत्थामा राहिला होता. परत मूलदार कुठनं येणार. परत ती परिस्थिती कुठनं उत्पन्न होणार. आणि परत द्रौपदीच्याच मुखातनं हे सांगितलं गेलेलं होतं की याला असंच भटकू दे. कारण एखाद्याला पश्चाताप जेव्हा होतो त्याच्यासारखं मोठं शिक्षा कुठलीच नसते. पण जीवनात ज्याला पश्चाताप होतो ही सगळ्यात मोठी शिक्षा असते. म्हणून अर्जुनाला भगवंतानी इथं सांगितलं थोडं परत मागे येऊ आपण. की कर्म आणि त्याचा सिद्धांत जसं करतो जसा विचार आहे पार्थ तू जसा विचार करतोयस हे तू कर्माला धरून आहे लक्षात ठेव. पण धर्माला अनुसरून तू केलास तर तू सगळ्यातनं सुटणार आहेस. कारण धर्मासाठी केलेली कृती असते. धर्मासाठी वेशीवरती जवान जेव्हा समोरच्याला गोळी मारतो तेव्हा त्याला त्याच्या कर्मामध्ये ते पाप जमा होत नाही. 100 जणांना त्यांनी मारलं तर ते पाप त्याच्या मनामध्ये त्याच्या कर्मामध्ये जमा होत नाही. कारण त्यांनी ते धर्मासाठी केलेली कृती असते. देशासाठी केलेली कृती असते. पण इथं तुम्ही स्वतःच्या बायकोला वाचवलं नाही तेव्हा स्वतःची बायको आणि मी असलेला त्यांचा गुलाम हा विचार मनात आणला तेव्हा प्रजेचा विचार मनात आणला नाही. प्रजा काय विचार करेल. जो स्वतःच्या बायकोला वाचवू शकत नाही तो आमच्या बायकांना काय वाचवणार. ही जनता काही उगाच तुझ्या विरुद्ध उभी राहिलेली नाहीये. त्यांना सुद्धा मनामध्ये विश्वास हवा कुठंतरी. एखादी गोष्ट जर घडत असताना घरातली स्त्रीची अब्रू जात असताना जर तुम्ही बलाढ्य असून जर त्याचा वापर करत नसाल तर आम्ही सर्वसाधारण जनता आहोत. ही जी अर्जुना समोर तुला सगळे जे दिसतायत ना या विचारधारेनी त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. कारण ही समाजाची रीत आहे की जो त्यावेळी बलवान अवस्थेत असतो हीच दुर्बल जनता त्यांना पाठिंबा देत असते. राजकारण ह्यालाच म्हणतात. आणि ही गोष्ट तुला कळायला हवी. तुझी विचारधारा बदल. स्वतःतला स्व बदल. स्वभाव बदल. कारण जोपर्यंत तू त्या भावाशी निगडीत आहे स्वभावाशी निगडीत आहेस तोपर्यंत तुला उत्तम कर्म कसं करावं हे कळणार नाहीये. मनुष्य कर्म करताना फक्त माझ्या स्वतःसाठी मी भाजी घेऊन जातोय. आपण असं म्हणतो का की माझ्या शेजारच्यांसाठी सुद्धा भाजी घेतोय. आपण घेतो घरी गेल्यानंतर कळतं की अरे खूपच आलाय कढीपत्ता खूप आलाय. बटाटे जास्त आले तर आपण शेजारच्याला देत नाही. पण कढीपत्ता जास्त आला तर आपण ते लगेच शेजारच्याला ते पान काढून आणून नेऊन देतो. की जरा आज बाजारात गेले होते त्यांनी खूप कढीपत्ता दिला चांगला आहे घ्या. पण ह्याच्यातली फळातली जर काही आपण देऊ शकतो का तर नाही देत. स्वार्थी मन. ही नीतीच आहे अर्जुना. जे नकोय ते मनुष्य दुसऱ्याला सहजतेने देतो आणि जे पाहिजे ते स्वतःकडे ठेवून घेतो भलं त्याचा नाश झाला तरी चालेल. ही नीती सोडणं गरजेचं आहे. म्हणून मनुष्याचा स्वभाव बदलणं गरजेचं आहे. मनामध्ये उत्पन्न झालेले विचार बाहेर या सृष्टीमध्ये या ब्रह्मांडामध्ये प्रत्येक गोष्ट साठलेली आहे. तुम्ही जेव्हा तिला हाक मारता तेव्हा ती तुमच्या समोर उभी राहते. ती नाहीये असं तुम्हाला वाटतं. ज्या अर्थी तुम्ही हाक मारल्यावर तुमच्या समोर उभी राहते ती गोष्ट ब्रह्मांडामध्ये आहे. मग तो तुमच्या मनामधला असलेला विचार का असेना. आपल्या मनामध्ये एखादा विचार उत्पन्न होतो की अमुक असं घडावं. हा उत्पन्न झालेला विचार हा या ब्रह्मांडाभोवती फिरत राहतो आणि वेळ आली की तो तुमच्या झोळीतून पडतो. म्हणून विचारधारा उत्तम हवी.
या जगतामध्ये असंभव काही नाहीये, संभव अशक्य आहे, पण असंभव अशक्य नाहीये. उत्तम गोष्टीला मनुष्य सहज सामोरं जाऊ शकतो, पण एखादी गोष्ट जर कठीण असेल तर तिला सामोरं जाणं याच्यातच खरं पुरुषार्थ असतो. जी जीवनामध्ये गोष्ट सहज मिळते त्याच्यात पुरुषार्थ नाही, पण जी कष्टाने मिळते त्याच्यात पुरुषार्थ असतो. जीवन जगताना मनुष्य हे विसरतो. तुम्ही भावंडही विसरलात ही गोष्ट. जे माया तुम्ही निर्माण केलीत, जो महाल तुम्ही निर्माण केलात, तो महाल असा निर्माण केलात की हस्तिनापूर मधल्या असलेल्या महालापेक्षा सर्वोत्तम महाल उत्पन्न केलात तुम्ही. समाजाला दिसण्यासाठी तो सर्वोत्तम असला तरी तो मोहाचा एक भाग होता. तुम्हाला गरजच नव्हती. ज्या तऱ्हेने तू आज सांगतोयस मला काहीही नको, आणि ज्या तऱ्हेने तुम्ही ते इंद्रप्रस्थ निर्माण केलं, याचा अर्थ असा तुम्हाला काहीतरी हवंय. तुम्ही त्याची निर्मिती अशी केलीत, आणि ती केलेली निर्मिती तुम्ही द्यूतात गमवलीत. याचा अर्थ अर्जुना लक्षात घे, ज्या मनुष्याला सहजतेने सर्व फुकट प्राप्त होतं तेव्हा त्यांनी गमवलेली गोष्टीची किंमत त्याला राहत नाही. आपण एखादी चुकीच्या मार्गाने वाम मार्गाने कमवलेली संपत्ती, पैसा, गोष्ट ही जेव्हा आपल्याला प्राप्त होते तेव्हा त्याची आपल्याला किंमत नसते. कष्टाने 10 रुपये कमवल्याचं त्याची आपल्याला किंमत असते. मग इंद्रप्रस्थ हे निर्मित होतं, इंद्रप्रस्थामध्ये निर्माण झालं, आणि त्याच्यामध्ये निर्माण झालेला मोहाचा मायाचा जाल, तुम्ही जे इंद्रप्रस्थ जो महाल निर्माण केला तो मायाचा जाल होता, मनाचा जाल होता, ज्याच्यामध्येच तो दुर्योधन पडला आणि तुझ्या पत्नीने हसून त्याला अंधपुत्र म्हटलं. हे कर्म तिने करून ठेवलेलं आहे, या कर्माचं फळ तिला भोगणं प्राप्त आहे. मोह तुम्हीच उत्पन्न केलात, हे जाळ तुम्हीच उत्पन्न केलं, हे जाळं तुम्हीच टाकलं, आणि आज तुम्ही त्याच्यामध्ये ते मला नकोय. तू अर्जुना समजून घे नीती काय असते. जर ज्याची तुला हव्यासच नसता तर तुम्ही ते निर्माणच केलं नसतं. ज्या गावांसाठी मी तुमच्या मार्फत जे 5 गावं मागितली त्याच्यावर तुम्ही जर संतुष्ट होतात तर हा इंद्रप्रस्थ, हा राजवाडा तयार करायची गरज काय होती? हा मोह माया जाल तयार करायची गरज काय होती? याचा अर्थ मोह तुम्ही उत्पन्न केलात आणि समोरच्याला त्याचा मोह पाश झाला, तो म्हणजे दुर्योधनाला झाला. मग जो मनुष्य दुसऱ्यासाठी मोह उत्पन्न करतो तोही तेवढाच दोषी असतो. आपण अशी गोष्ट करूच नाहीये की ज्याने मोह उत्पन्न होईल. आणि हीच गोष्ट आज तुला नकोशी झालेली आहे, तू सहज सोडायला तयार आहेस, कारण तुला त्याची किंमत नाहीये. तुला सगळं सोडून अरण्यात जावंसं वाटतंय, तुला ब्रह्मचारी राहावंसं वाटतंय, मला काहीही नको असं म्हणून तू सगळीकडे तयार करा. अरे तू तर लग्न झालेलं आहेस, तुझं लग्न झालेलं आहे, ब्रह्मचारी तू कसं पालन करू शकशील? आज तुझी बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. मनुष्य जेव्हा चुकीच्या मार्गाने जातो तेव्हा त्याची बुद्धी काम करणं बंद पडते आणि त्याचे चुकीचे विचार आचार त्याच्या मुखातनं बाहेर यायला सुरुवात होते. हे तू विचार करणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीला ज्ञान हे जेव्हा असतं, पण त्याला जेव्हा विज्ञानही तिथं कोसळतं तेव्हा मनुष्याची अधोगती चालू होते. ज्याच्यापासून तू पळून जातोयस त्याच्यातनं तू जाऊच शकत नाहीस. युद्ध करणं हा एकमेव पर्याय तुझ्या समोर उभा आहे, पण हे करताना जर तू धर्माची बाजू घेऊन जर आता करत असशील तर तुला उत्तम गती पण प्राप्त होऊ शकेल, आणि तू समाजासाठी म्हणजे तुझ्या जनतेसाठी काही केलं हे जनतेलाही कळेल की धर्मासाठी धर्मस्थापना केलीस. आज तुमच्या सर्व भावांना कळत नाहीये तुम्ही लढताय का? कारण धर्मस्थापनेचा झेंडा हा फक्त अर्जुनाच्या रथावरतीच होता. कपिध्वज हा अर्जुनाच्या रथावर होता. विचार केला तो धर्माच्या रथावरती पाहिजे होता, तो अर्जुनाच्या रथावर कसा काय आला? कारण धर्मस्थापना करणं म्हणजे तुमचं हृदय हे स्थिर असणं गरजेचं आहे. मग देहामध्ये, आपल्या विचारांमध्ये, आपल्या देहामध्ये निर्माण होणारे विचार, आचार, रोग, याच्यावरती तुम्हाला जर विजय प्राप्त करायचा असेल
तर तो कपिध्वज हा तुमच्या हृदय रथावरतीच आरूढ हवा. याचा अर्थ तुमचं हृदय उत्तम हवं आणि त्याच्यावरती हा कपिध्वज हवा, म्हणजे वायू तत्व उत्पन्न हवं, म्हणजे तुमचा श्वास उत्पन्न होणारा जो श्वास आहे हा उत्तम हवा. आपण कधी विचार करतो का? मनुष्य आपल्याला श्वास लागते, धाप लागते, श्वास थांबला सर्व संपलं. मग हा कपिध्वज जेव्हा तुमच्या जीवनातून जातो तेव्हा तुमचा रथ थांबतो. म्हणजे महाभारतातला हा अर्जुनाचा रथ हा फक्त तिथला महायुद्धातला किंवा महाभारतातला रथ नव्हता. हा आपल्या देहातला रथ आहे. हे हृदय हाच अर्जुन आहे आणि श्वास हाच कपिध्वजामध्ये बसलेला तो हनुमान आहे, जो वायुपुत्र आहे. मग जसं भगवंत अर्जुनाला सांगतात की तू विचार कर, तुझ्या स्वभावाचा विचार कर, त्याच्यामध्ये कशाचा अभाव आहे त्याचा विचार कर, तर तुझं जीवन सहजतेने पुढे जाणार आहे. मग अर्जुन इथं श्रीकृष्णाला प्रश्न करतो की केशवा तू सांगतोयस ते सर्व बरोबर आहे, पण एखादी व्यक्ती जर आपल्यावर अन्याय करत असेल, माझ्या कुटुंबावरती अन्याय करत असेल, तर फक्त धर्माचं पालन करून मी त्याच्यावरती मात करू शकतो का? अशी स्थिती आहे का? एखाद्याने माझ्या कुटुंबावरती जर रक्षण करायचं जर मी करायचं नाही म्हटलं, कुटुंबाचं रक्षण, तर तो अधर्म होत नाही का? आज तू म्हणतोयस की या शकुनीने स्वतःचं कुळ नष्ट झालं म्हणून त्याच्या बदल्यापोटी त्यांनी कौरवांचा नाश केला, हे पुढं गोष्ट आहे, ही येईल. पण आपण एक उदाहरण समजवण्यासाठी काय घेतोय की त्याला परमेश्वराने अनुमोदन दिलं. मग आम्ही जर अनुमोदन दिलं आमच्या कुटुंबासाठी, तर त्याला त्याच्यात चूक काय आहे? मग इथं भगवंत सांगतात की अर्जुना, मनुष्याचा जन्म हा योनीमध्ये अडकलेला असतो. कित्येक जन्म हा भोगातनं सुटत नाहीत आणि हा भोग जो आहे हा मनुष्याला सद्य कर्मामध्ये भोगालाच लागतो. तुझा जन्म सुद्धा कुठल्या तरी कर्माचा एक भोग आहे, म्हणून तू आज हे सगळं भोगतोयस. तुझ्या मनाची झालेली स्थिती, तुमच्या पाची भावंडांच्या जीवनात उभं राहिलेली परिस्थिती, हे कुठल्या तरी कर्माचा एक भाग आहे. मग अर्जुन तिथं श्रीकृष्णाला म्हणतो, मग कुठल्या कर्माचा भाग आहे? ह्याला दोषी कोण? आमची काय चूक झाली? आमच्या कुलाची काय चूक झाली? आम्ही कसं वागायला पाहिजे होतं आणि सगळं वागताना आमचं कुठं चुकलं? तू तर पहिल्यापासून आमच्या बरोबर होतास. आज ही युद्धाची वेळ आली तेव्हा तू आम्हाला सांगितलंस, पण हेच जर तू कायम बरोबर असताना जर मला सांगितलं असतं तर कदाचित ही युद्धाची वेळ आली नसती, असा अर्जुन श्रीकृष्णाला प्रश्न करतो. एवढ्या वर्ष बरोबर होतास तेव्हा काही बोललाच नाहीस, तेव्हा सांगितलं असतंस तर कदाचित काहीतरी घडू शकलं असतं. भगवंत इथं अर्जुन सांगतात की काळ आणि वेळ ही ठरलेली असते. आपण म्हटलं की सूर्योदय होत नाही, सूर्याचा उदय होणं आणि अस्त होणं हे सुद्धा ठरलेलं असतं. वास्तविक सूर्य कुठंच जात नाही, मनुष्य स्वतःभोवती फिरत असतो. तेव्हा तो फिरून जेव्हा सूर्यासमोर होतो तेव्हा उदय असतो आणि तोच फिरून जेव्हा त्याच्या विरुद्ध दिशेने जातो तेव्हा तो अस्त असतो. अर्जुन म्हणतो, केशवा मला हे कळत नाहीये, नीट समजावून सांग. मग जीवनाचा उदय काय आणि जीवनाचा अस्त काय, हे भगवंत काय सांगतात आपण पुढच्या भागात पाहू. श्रीराम. श्रीराम.